आई आई तुला बरं वाटेल हा. बोलत बोलत राहा माझ्याशी. गाडी का थांबलीये? दादा अहो तुम्ही फास्ट चालवा ना प्लीज. हो मॅडम, ट्रॅफिक आहे बघा ना. प्लीज घाई करा प्लीज प्लीज प्लीज. आई आपण आता पोहोचतोच आहे हॉस्पिटलला. अहो दादा तुम्ही लवकर चालवा ना गाडी. आई हो मॅडम, करतोय प्रयत्न. हे बघ आई गाड्या पण चालू झाल्या. हो हो लगेच लगेच पोहोचू आता. डॉक्टर आई 5 मिनिटं जरी उशीर झाला असता ना, काही खरं नव्हतं. पाणी आपण जीवन म्हणतो, पण मला वाटतं आमच्या एरियामध्ये पाणी जीव घ्यायला निघाला आहे लोकांचा. पाण्याच्या एवढी वानवा आहे. गावठण एरियामध्ये पाणी एवढ्या लो लेवलला त्यांची नळ आहेत म्युन्सिपाल्टीची, तर त्यांना परातीमध्ये पाणी भरावून मग ते हंडे कळशा भरतात. म्हणजे इतकं दुर्भिक्ष आहे पाण्याचं. काही ठिकाणी पाण्यासाठी पैसे द्यावे लागतात आणि पैसे देऊन ते रोजचं 120 रुपये काय पाणी घेतात, कावडीतनं येतं ते, आणि तो स्वतःचं जीवन चालवतात. म्हणजे पाणी न मिळून काय हाल होऊ शकतात. पाण्याशिवाय लोक जगू शकत नाही. तिथे ते पाण्यासाठी रोज तिळतिळ मरत आहेत. मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय आकार DG9 आणि आकार DG9च्या DG9 पॉडकास्ट या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जी काही रणधुमाळी आहे ती आता ऐन भरात आलेली आहे. विकेंड येतो आहे आणि विकेंडच्या अनुसार बरेच उमेदवार या सरत्या आठवड्याला निरोप देता देता मतदारांच्या भेटीला जात आहेत. यातलेच काही उमेदवार जे लक्षणीय ठरत आहेत त्यांच्या प्रभागात त्यांचा जो प्रचार सुरू आहे तो प्रचार कुठेतरी असा दखल घेणं जोगा वाटतोय. अशा काही उमेदवारांशी आपण गप्पा मारतोय. आज त्यातल्याच एक उमेदवार स्नेहिताताई देहलीकर आज आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत. ताई नमस्कार, जय महाराष्ट्र. सगळ्यात आधी मला तुमची ओळख करून देताना सांगायचं आहे की ताई शिक्षिका आहेत एका शाळेमध्ये. शिक्षणाने त्यांचं जर विचार केला तर BSc BEd केल्यानंतर मॅथ्स आणि सायन्स शिकवणाऱ्या शाळेतल्या बाई त्यांच्या विद्यार्थ्यांना घडवता घडवता आज समाज घडवायला निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. आणि त्या जेव्हा अशा समाजासाठी किंवा आपल्या सभोवताली घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटना तटस्थपणे न पाहता आपण त्या समाजाचा एक भाग आहोत म्हणून जर आपलं योगदान जे द्यायचं आहे त्यासाठी राजकारण एक साधन समजून जर त्यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असतील तर त्यामागची नेमकी कारणं त्यांचे जे काही संकल्प आहेत मतदारांसाठी केलेले ते सगळे जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच आज आपल्या स्टुडिओत ताई उपस्थित आहेत. ताई मला सांगा की तुम्ही ज्या प्रभागातून उमेदवारी अर्ज भरला आहे तो प्रभाग क्रमांक 46. मालाडसारख्या उच्चभ्रू असं म्हणता येणार नाही पण बऱ्यापैकी उच्च मध्यमवर्गीयांच्या वस्तीत जिथे टॉवर्सही आहेत, गावठाणातल्या चाळी आहेत, अशा सगळ्या संमिश्र असल्या लोकांच्या एकंदर वसाहतीमध्ये आज तुम्ही मतदारांकडे मतांचा जोगवा मागायला जात आहे. तर हे सगळं सुरू असताना तिथल्या अशा कोणत्या समस्या तुम्हाला प्रकर्षाने जाणवतात की ज्यावर तुम्हाला काम करायचं आहे पुढच्या 5 वर्षात? समस्या तर भरपूर आहेत. म्हणजे पावलोपावली समस्या दिसत आहेत. महत्त्वाची समस्या आहे पाणी. पाणी आपण जीवन म्हणतो, पण मला वाटतं आमच्या एरियामध्ये पाणी जीव घ्यायला निघाला आहे लोकांचा. पाण्याच्या एवढी वानवा आहे. गावठण एरियामध्ये पाणी एवढ्या लो लेवलला त्यांची नळ आहेत म्युन्सिपाल्टीची, तर त्यांना परातीमध्ये पाणी भरावून मग ते हंडे कळशा भरतात. म्हणजे इतकं दुर्भिक्ष आहे पाण्याचं. काही ठिकाणी पाण्यासाठी पैसे द्यावे लागतात आणि पैसे देऊन ते रोजचं 120 रुपये काय पाणी घेतात, कावडीतनं येतं ते, आणि तो स्वतःचं जीवन चालवतात. म्हणजे पाणी न मिळून काय हाल होऊ शकतात. पाण्याशिवाय लोक जगू शकत नाही. तिथे ते पाण्यासाठी रोज तिळतिळ मरत आहेत. सो पाणी हा फार मोठा विषय आहे. त्याच्यानंतर गटारं. मला वाटते गटारं ही त्याला पर्जन्य जलवाहिन्या म्हणतात.
म्हणजे पर्जन्यजल म्हणजे पावसाळ्यातलं पाणी वाहून जाणं हा त्याचा मुख्य उद्देश असतो. पण तुम्ही आता बघाल आमच्या इकडे, म्हणजे मी ज्या भागात राहते तो लिबर्टी गार्डन रोड नंबर 1, तिथे आता रस्त्याचं काँक्रिटीकरण चालू आहे. आणि त्या काँक्रिटीकरणामध्ये वरून ते सगळं स्वच्छ स्वच्छ मस्त चाललेलं आहे. पण आतली तुम्ही जर बघाल ना आतून, तर एकदम भयानक परिस्थिती आहे. त्याच्यामधनं पाण्याच्या ज्या लाईन्स जातात पाणी, तर त्या कधी कधी त्या खोदकामामध्ये फुटल्या जातात. तर त्याला नुसते एमसील लावून ते तुपकट्टी चाललेली आहे. काही काही पाईप गंजलेले आहेत. काही काही वेळा त्याच्यामुळे काय होतं, अस्वच्छ पाणी म्हणजे ड्रेनेजचं पाणी त्याच्यामधनं सगळ्या बिल्डिंग्समध्ये जातं, सगळीकडे जातं. जे लो लेवलला गावठण एरियावाले आहेत त्या लोकांना पाणी त्यांच्या पाईपातनं येतं, त्याच्यामुळे तो वास कळतो. म्हणजे ते पाणी टाकून देऊन नंतर पाणी भरतात. पण काही काही ठिकाणी जे उच्चभ्रू समाजातली मुलं टॉवर्स बांधले गेलेले आहेत, त्या टॉवर्समध्ये तर काय होतं, त्यांना कळतच नाही आहे की पाणी अस्वच्छ आहे का काय आहे म्हणून. ते पाणी ते वापरतात आणि 4 दिवसानंतर त्यांना त्याचा त्रास व्हायला लागतो. पण 4 दिवस त्यांच्या पोटात गेलेलंच असतं ते पाणी आणि त्याच्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. म्हणजे हे जो प्रशासनाचा गलथानपणा आहे तिकडे. आणखीन एक गोष्ट मला नमूद करायची आहे की या गटाराचं म्हणजे आमच्याकडे काम चालू असताना त्या लिबर्टी गार्डन रोड नंबर 1ला कंत्राटदार कामं करत आहेत. पण त्या कंत्राटदार काय काम करत आहेत, कसं काम करत आहेत, ह्याचं कोणाचं प्रशासनाचं तिकडे लक्षच नाही आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तिकडे दरवर्षी पावसाळ्यात पाणी भरतं. म्हणजे तिकडचे जी स्थानिक लोक आहेत त्यांच्या घरामध्ये, नंतर जे दुकान आहे त्या दुकानामध्ये वर्षानुवर्ष, म्हणजे 2006 साली जो पूर आला त्याच्यामध्ये तर अक्षरशः हालत झाली होती. तर हे जे पाण्याचं कामं चालू केली आहेत तिथे प्रशासनाचं लक्ष नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं, ते पाणी जायला पाहिजे, व्हायला पाहिजे. आता चाललं आहे ना, कामं चालू आहे ना, तर तुमचं तिथे लक्ष असलं पाहिजे. पण ते वाहतच नाही आहे. त्या नुसत्या टाक्या झालेल्या आहेत पाण्याच्या आणि पाणी साचून राहिलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ना त्याचं काम चालू असताना, म्हणजे ते रस्ते बांधले, सगळं त्यांचं काम चालू असतं, पण पाणी त्यांच्या लक्षात आलं की इथून पाणी जात नाही आहे, वाहत नाही आहे. त्यांना थांबवून तिथे आंदोलन केलं, त्यांना ते रस्ते खोदकाम करायला लावले आणि मग तो आता प्रश्न कायमस्वरूपी निकालात लागले. म्हणजे यावर्षी अजिबात तिकडे कोणाला त्रास झालेला नाही आहे. सो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे फार मोठं काम केलेलं आहे. तर तुम्ही शाळेत तुमच्या विद्यार्थ्यांना मॅथ्स आणि सायन्स शिकवता. सायन्स हा जेव्हा विषय येतो आपल्यासमोर, तेव्हा सायंटिफिकली प्रत्येक गोष्टीमागचं रिझनिंग जे आहे ते करायला माणूस सायन्स शिकल्यानंतर तो पूर्णतः त्यात परिपक्व होतो किंवा त्याला ती बुद्धी येते की कुठल्याही गोष्टीमागचं जे काही लॉजिक आहे ते शोधायचं. हे सायन्स शिकवता शिकवता आज तुम्ही ज्या गोष्टी मला सांगितल्यात ना, की ज्या पद्धतीनं पर्जन्य जलवाहिन्या ज्या आहेत त्या पावसाळ्यातलं पाणी वाहून नेण्याकरतायत, न की तिथे पाणी साचण्याकरतायत. आणि हे पाणी साचल्यामुळं जे काही इतर गोष्टी त्यातून जे प्रादुर्भाव झालेले आहेत, म्हणजे एकतर हे सांडपाणी, घाणेरडं पाणी जे जलवाहिन्यांमधून लोकांच्या पिण्यापर्यंत गेलं आहे, त्याचबरोबर एक सगळ्यात मोठा तुमच्या प्रभागातला जो त्रास मच्छरांचा, तोही त्यातून झालेला आहे. मला असं वाटतं की ना, असे लोक सरसावली आहेत का या गोष्टीला. मच्छर, मलेरिया, डेंग्यू इतका कॉमन झालेला आजार, म्हणजे तो आजार नाही व्हायला पाहिजे ना. जर हे वाहतं पाणी असेल, नालेसफाई जर नेहमी झाली, स्वच्छ झाले, आजूबाजूचा परिसर स्वच्छ झाला, कचरापेट्या असतील, कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित झालं, तर माझ्या मते ह्याचा प्रादुर्भाव होणारच नाही आहे. हे रोग यायलाच नाही पाहिजे असं मला वाटतं. खरं आहे तुमचं म्हणणं, पण हे मूळ इथे आहे की ज्या गोष्टी विकासासाठी म्हणून ज्या केल्या जातात तिथे घिसाडघाई होते, महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होतं आहे आणि त्याकडे कुणाचं लक्ष नाही म्हणून हे सगळं आपण भोगतोय. पण आज तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्या प्रभागात तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत सतर्क राहून, सजग राहून या गोष्टी त्या पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून तुम्ही करून घेतलं, त्यामुळे तो परिणाम दिसला. या पावसाळ्यात पाणी भरलं नाही असं तुम्ही सांगताय. अशा कोणत्या अजून समस्या आहेत की ज्यावर तुम्हाला सायंटिफिकली काम करायचं आहे? मला आहे ना असं वाटतं की मी शाळेत असताना एक प्रोजेक्ट केला होता सायन्स एक्झिबिशनमध्ये, की आपल्या घरामध्ये जे एसीज असतात, एसीचे जे डक्ट असतात, कंडेन्स वॉटर, त्याचा मागचा उद्देश म्हणजे कंडेन्स वॉटर, म्हणजे बाहेरचं जे गरम हवा असते ती कंडेन्स होते आणि त्याचं मग पाणी बनतं. मग ते पाणी आपण वापरू शकतो आपल्या बिल्डिंगपुरता. तुम्ही जर बघितलं ना, आजकाल सगळ्या टॉवर्समध्ये एसीज असतातच सगळीकडे. म्हणजे त्याच्यातनं प्रचंड प्रमाणात पाणी बाहेर निघतं, जे ते नळा म्हणजे त्या पाईपामधनं आयदर ते ड्रेनेजमध्ये जातं, नाही तर ते जमिनीत जातं.
म्हणजे त्याची काही चॅनलाइज नाही आहे, ते मोस्टली वाहून जातं. पण तेच जर आपण युटिलाइज केलं, त्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं, तर माझ्या मते आपल्या आजूबाजूची जी तिथे त्या बिल्डिंग पुरतंच आपण म्हटलं तर ती तिथे झाडांना ते पाणी घालू शकते. नंतर काही पाणी आपण आपल्या घरातल्या टॉयलेट्समध्ये वापरू शकतो. गाड्या धुवायला आपल्याला ते पाणी उपयोगी येऊ शकतं. मग मी म्हटल्याप्रमाणे गार्डन आणि घरामध्ये त्याचं पाण्याचा वापर म्हणजे कित्येक पाणी आपण जी पाण्याची समस्या लोकांना होते त्यातलं कित्येक पाणी आपण वाचू शकतो आणि ते आपल्यासाठी आपण वापरू शकतो असं मला वाटते. आणि प्रत्येक बिल्डिंगमध्ये मला असं वाटतं की सौर ऊर्जेचा आपण वापर करायला पाहिजे, जेणेकरून कमीत कमी वीज वापर म्हणजे ऊर्जेचं व्यवस्थापन, ऊर्जा संवर्धन आपण म्हणतो, आजकाल फार प्रॉब्लेम होतो आहे इलेक्ट्रिसिटीचा, तर ते कुठेतरी आपण मग केलं तर फार मोठा फरक पडेल असं मला वाटतं. तर ज्या पद्धतीने तुम्ही सौर ऊर्जा म्हणा किंवा या कंडेन्स्ड वॉटरबद्दल जे म्हणालात, या गोष्टी सामान्यांच्या आकलनाच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. म्हणजे सर्वसामान्य शिक्षण झालेला कुठलाही मतदार असेल किंवा सामान्य माणूस असेल, तर तो इतकं टोकाचं जाऊन ते विचार करणं किंवा अशा गोष्टींबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणं हे तर दूरची गोष्ट राहिली. पण आज तुम्ही शिक्षिका आहात. हा एक मी वारंवार का उल्लेख करतोय की राजकारण म्हणजे असं झालंय ना की आपली परंपराच आहे. 4थी पास, 7वी पास असे नेते आपल्याला लाभलेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात आणि ते आपण फार अभिमानाने सांगत आलो आहे की 7वी पास असलेले अमुक-तमुक आमचे मुख्यमंत्री झाले होते. पण ते तितकं भूषणावं नाही. आज सुशिक्षित लोकं या राजकारणाच्या माध्यमातून समाजासाठी उपयुक्त कामं करण्यासाठी यायला हवीत. तुम्ही त्याचं एक उदाहरण आहात आणि अशा सुशिक्षित माणसांच्या राजकारणातल्या प्रवेशानंतर सर्वसामान्यांचं आयुष्य हे सुकर होत जाणार आहे, हेच तुमच्या उमेदवारीने दाखवून दिलेलं आहे. पण तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी ज्या सायंटिफिकली आपण जेव्हा मांडत असतो, त्याबरोबर सर्वसामान्यांना ज्या गोष्टींचा जिव्हाळा आहे किंवा ज्या गोष्टी फार लगेच अपील होतात, अशा बऱ्याच गोष्टी तुमच्या मतदारसंघात करण्याजोग्या आहेत. मला त्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही आता एक जाहीरनामा वगैरे केला असेल, तर तुम्ही मतं मागायला जाताय, तर अशा कुठल्या गोष्टी आहेत की पुढच्या 5 वर्षात आता तुम्ही समजा तुम्ही नगरसेविका होणारच, तुम्ही जिंकणारच आणि एक नगरसेविका झाल्यानंतर नगरसेविका या शब्दाचा अर्थ शब्दशः जगून तुम्हाला जे काय काम करायचं आहे, ते काय कामं असतील ती? पहिली गोष्ट स्वच्छ परिसर, स्वच्छ प्रशासन. आजूबाजूचा परिसर एवढा स्वच्छ पाहिजे म्हणजे सगळी नाल्यांची सफाई, गटारं, कचरापेट्या या सगळ्याचं व्यवस्थापन आणि निर्मूलन हे महत्त्वाचा भाग आहे. नंतर माझ्या मते दुसरा गोष्ट आहे पाणी, की सगळ्यांना स्वच्छ पाणी मिळेल, तळागाळातल्या सगळीकडे पाणी व्यवस्थित मिळेल आणि त्यांचं जीवन सुकर होईल. मैदान आहेत आपल्याकडे, भरपूर मैदान आहेत, पण आपण मैदानी खेळच खेळत नाही आहे. मुलांचा सर्वांगीण विकासच होत नाही आहे. त्याच्यासाठी मुलांच्या विकासासाठी माझ्या मते शारीरिक खेळ हे फार महत्त्वाचे असतात. त्यांच्या मेंदूची वाढ होते त्याच्याने. सो ते मला करायचं आहे. जे मोकळ्या जागा आहेत, तुम्ही बघाल BMCच्या भरपूर मोकळ्या जागा आहेत, तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी ग्रंथालय, वाचनालय, मुलांसाठी शैक्षणिक साहित्य उपकरणं, जिम पण असते की जिथे मुलं नाही पैसे भरून जाऊ शकत, पण ओपन जिम हा प्रकार, तर असं ते असलं पाहिजे. शाळेच्या बाहेर आजकाल म्हणतात की फार मुलांची चोरी वगैरे होते, हा प्रकार आजकाल चालू झाला आहे. पण मला असं वाटतं की त्या बाहेरचं प्रत्येक शाळेच्या बाहेर CC कॅमेरेज असेल, तर असे प्रकार म्हणजे आपण कंट्रोलमध्ये आणू शकू. परत स्पीड ब्रेकर आहेत, ते स्पीड ब्रेकर असले पाहिजे की जेणेकरून तिकडनं येणारी वाहनं जोरात नाही जाऊ शकणार आणि तिथे कुठेतरी आळा बसला पाहिजे. इवन जिथे लांब शाळा, ज्या गल्लीमध्ये शाळा आहे तिथे तिथे शाळेची सिम्बॉल्स असले पाहिजे की इकडे शाळा आहे म्हणून लोकांना कळलं पाहिजे. परत आता आपण बघतो की स्टेशनवरचा भाग, आमच्या इथे मालाडमध्ये स्टेशनवरचा प्रभाग म्हणजे आता विकसित झाला, भरपूर मोठा वार्डन खूप मोठा झालेला आहे. पण काय आहे ना, तिथे फेरीवाले म्हणजे रस्त्याने चालताना मनुष्याला चालायला खूप त्रासच होतो. दिवाळी आणि सणासुदीला बघा तिथे प्रचंड गर्दी असते. सो कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे, चॅनलाइज झालं पाहिजे. रस्ता एवढा मोठा झालेला आहे, त्याचे डिवायडरच नाही आहे. त्याच्यामुळे वृद्ध म्हणजे पटापट आपण लहान मुलं असेल ते क्रॉस करतील, पण वृद्ध माणसांना क्रॉस करायला फार कठीण जातं आहे, एवढा मोठा तो हे आहे रस्ता. सो हे कुठेतरी चॅनलाइज झालं पाहिजे. मी म्हटल्याप्रमाणे सौर ऊर्जेचा वापर झाला पाहिजे. आणि मला महत्त्वाचं आहे तर आपल्या महिलांसाठीची सुरक्षा
हा फार मोठा विषय आहे. महिला कामाला आजकाल बायका पण रात्रीच्या बाहेर निघतात, असं नाही आहे, पूर्वीसारखं नाही. कॉल सेंटर्स आलेले आहेत, त्याच्यामुळे सगळीकडे आज महिला बाहेर निघतात आहे पुरुषांच्या प्रमाणे. पण कुठेतरी एक मनामध्ये भीती आहे, कारण तसे CC कॅमेरे स्टेशनजवळ किंवा नाही आहेत की मुली सुरक्षितपणे बिनधास्तपणे घरी, म्हणजे आईवडिलांना टेन्शन नाही राहिलं पाहिजे की माझी मुलगी आहे, पण ठीक आहे आपला परिसर एकदम व्यवस्थित सुरक्षित आहे की माझी मुलगी सुरक्षित घरी येईल. सो हे कुठेतरी सुरक्षितता आणणं महिलांच्यामध्ये, हे मला महत्त्वाचं वाटतं आहे. आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत, पण ह्या माझ्या लिस्टवर जास्त असणार आहे की स्वच्छ सुंदर परिसर, सर्वांगीण विकास, मुलांचा सर्वांगीण सुरक्षित माझा परिसर हा माझा संकल्प आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला माहीत असेल की मालाड ही फार मोठी हेरिटेज प्रॉपर्टी असायला पाहिजे होती. तिथे देशातील पहिला स्टुडिओ तो मालाडमधला स्टुडिओ आहे. म्हणजे लता मंगेशकर, किशोर कुमार हे तिथे यायचे, बॉम्बे टॉकीज. तर तो परिसर मला वाटते एक हेरिटेज प्रॉपर्टी म्हणून आपल्याला डिक्लेअर केला पाहिजे. आज जर दुसरीकडे असता, पाश्चिमात्य देशात असता, तर त्यांनी त्याला जतन करून ठेवला असता. तर तो जतन करणं हे आपलं काम आहे, ते आपण करू शकतो. आमच्या इथे आता गावठण एरिया आहे, तिकडची संस्कृती, हे मला वाटतं की त्यांची सामाजिक बांधिलकी, ते जुनी मंदिरं आहेत, ती श्रद्धास्थान आहेत आपली. आमची पाटलादेवी ग्रामदेवता आहे, तर तिकडचं सुशोभितीकरण, लोकांना तिथे येऊन नमस्कार. काय असं ना, आजकाल असंही झालं की देवाला पाया पडायचं म्हणजे पटापट पाया पडायचं, निघून जायचं. तर ते कुठेतरी असं वाटतं की नाही, ओपन ठेवायचं. अशी राईन लावून देवांना पाया कशाला पडायला पाहिजे. सगळ्यांना आपल्या श्रद्धा आहे ती जपली गेली पाहिजे. किमान ते देवस्थान इतकं सुशोभित करायचं की तिथे जाऊन माणूस 2 क्षण बसला पाहिजे, प्रसन्न. म्हणजे त्याचे डोक्याचे जे सगळे विचार आहे ना, ते निगेटिव्हिटी शांत निघून झालं गेली पाहिजे. पाहिजे. आणि तो चित्त शांत झालं पाहिजे. आणि म्हणजे ते स्ट्रीट लाईट, प्रकाशमान वॉर्ड असं असलं पाहिजे की रात्रीच्या वेळी पण येताना, किती ठिकाणी आमच्या मालाड मी बघते की रस्त्यावर स्ट्रीट लाईट आहे पण ते बंदच आहे. तो एरिया इतका अंधारमय असतो ना की रात्रीचं स्टेशनवरनंच येताना, माझ्या घरीच येताना, ती मध्ये रस्ते आहेत, तिथे स्ट्रीट लाईटच बंदच आहेत. सो तसं नाही झालं पाहिजे. सुरक्षितता वाटली पाहिजे. एक लाईट उजेड असतं की आपलं माइंड पण प्रकाशित होत जातं. सो तसं असलं पाहिजे. हाच मला संकल्प असणार आहे. विकसित, सुरक्षित आणि सर्वांगीण विकास करणारा सगळ्यांचा हा माझा संकल्प आहे. तर मित्रहो, राजकारणात ज्या पद्धतीनं सुशिक्षित लोकांनी यावं असं म्हटलं जात होतं, आणि आज आपल्या राज्याचा किंवा आपल्या शहराचा जो शैक्षणिक दर आहे ना, जो शिक्षणाची जो इंडेक्स वगैरे आपण म्हणतो की शिक्षित राज्य किंवा शिक्षित शहर, हे जर बघितलं तर आज आपल्याकडे असे निरक्षर किंवा अशिक्षित लोकांचं प्रमाण फारच कमी झालेलं आहे. तसं असताना ही मंडळी राजकारणात उतरायला कचरत होती, आणि आज काही मंडळी जी धीर एकवटून किंवा समाजासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून राजकारणात उतरत आहेत, निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत विशेष करून. मग त्यांचा पक्ष कुठलाही असो, अशा मंडळींच्या पाठी मतदारांनी उभं राहणं हे त्यांचं कर्तव्य ठरतं. कारण तुमचा उमेदवार, तुमचा निवडून येणारा लोकप्रतिनिधी जर सुशिक्षित असेल आणि त्याला तुमच्या प्रभागाची जाण असेल, तर तो खऱ्या अर्थानं तुमचा लोकसेवक ठरू शकतो. नगरसेवक अर्थात लोकसेवक असतो, हे कधी विसरू नका. आज ताई आपल्या स्टुडिओत आल्या आणि त्यांनी त्यांचे संकल्प आपल्यासमोर मांडलेले आहेत. आता 15 तारखेला त्यांच्या पदरात तुमच्या मतांचं दान पडतंय की नाही हे काळच ठरवेल. पण तरीसुद्धा तुम्हाला आमच्या शुभेच्छा. तुम्ही नगरसेविका म्हणून निवडून याव्यात ही एक इच्छा. हां, बोला ना. की नगरसेविका म्हणून मी निवडून आली ना, तर ह्या सगळ्या ज्या समस्या माझ्या समोर येत आहेत, त्यातल्या समस्या सॉल्व्ह करून त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा माझा विजय असेल. तो विजय मला मिळवायचा. क्या बात. धन्यवाद ताई. तुमच्या ह्या अशा संकल्पांना खऱ्या अर्थानं कुठेतरी मूर्त स्वरूप येऊ अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.